चॅनल. कशा आहेत सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे माझा ड्रेसिंग आहे. तर त्यामध्ये मी कसं सर्व ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे, तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, ड्रेसिंगमध्ये जो सगळ्यात वरचा जो म्हणजे टॉप पोर्शनचा जो कप्पा आहे, तर त्याच्यामध्ये मी म्हणजे असं सामान ठेवलेलं आहे की ते म्हणजे एक्स्ट्राचं आहे, म्हणजे जसं की डबल आहे. म्हणजे जसं की आता हे हँडवॉश कंटेनर आहे, तर ते माझ्याकडे आहे. म्हणजे ते एक्स्ट्राचंच आहे, तर ते मी असं ठेवून दिलेलं आहे. पण ते नंतर घेईल मी यूजमध्ये. त्यानंतर मेहंदी पॅकेट, त्यानंतर बघा बॉडी वॉश, फेस वॉश, त्यानंतर बघा बॉडी लोशन आणि शॅम्पू बॉटल, त्यानंतर जे तेल असतात ऑइल, बदाम ऑइल आणि हे पॅराशूट, तर हे सगळं माझ्याकडे डबल आहे. तर म्हणून मग मी हे सर्व वरच्या ह्याच्यात ठेवलं आणि मग जेव्हा म्हणजे ते संपून जातं तर मग मी ते यूज करते. पण मी सध्या असं वर याच्यासाठी ठेवते की ते म्हणजे लगेच दिसून जातं आणि ती संपलं की मग तिथून घेता येतं आणि शिवाय पसारा पण दिसत नाही. प्रकारे मी ज्या डबलच्या वस्तू आहेत तर त्या इथे ठेवते अशा प्रकारे ऑर्गनाईज करून. त्यानंतर बघा त्याच्या खाली मी काय ठेवते, तर त्याच्या खाली मी जे आपल्याला डेली यूजमध्ये लागतं ते ठेवते. जसं की म्हणजे सेम आहे, जसं की आता बघा बॉडी लोशन आहे, त्यानंतर पावडर, ऑइल, हेअर ऑइल, त्यानंतर बघा परफ्यूम, स्प्रे, जे टिकली वगैरे, म्हणजे जे माझं डेली यूजचं जे बघा जे सामान आहे डेली यूजचं, म्हणजे आपलं टिकली, लिप बाम वगैरे, त्यानंतर क्रीम वगैरे असतात, फेस क्रीम. तर बघा हे सर्व मी इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर म्हणजे बॉडी लोशन, श्रीवचं पावडर वगैरे, म्हणजे या सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहे. आणि बघा तुम्हाला इथे म्हणजे छोटी बॅग दिसत आहे, ती छान आहे, वॉशेबल आहे. तर त्यामध्ये मी सर्व माझं डेली यूजचं सामान ठेवलेलं आहे, जे की मला लागतं. तर ते मी सर्व त्यामध्ये ठेवलेलं आहे. छान आहे ती बॅग, म्हणजे वॉशेबल आहे आणि आपल्याला जर कुठे ट्रॅव्हलिंगला वगैरे जायचं असतं तर त्याच्यामध्ये आपण सर्व आपलं मेकअपचं सामान ठेवून ती किट आपण घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणजे छान आहे ती, भरपूर सामान बसतं त्यामध्ये आणि त्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवायला, म्हणजे ज्या आपल्या वस्तू त्या ऑर्गनाईज करून ठेवायसाठी पण छान आहे ती. त्यानंतर बघा त्याच्याच खाली जो प्लास्टिकचा डबा आहे, तर त्याच्यामध्ये पण मी असंच सामान ठेवलं. बघा आता आपल्या मुलींचं खूप असतं मेकअपचं सामान, तर किती असलं आपल्याजवळ तर ते कमीच पडतं. म्हणजे कंटेनर आपल्याजवळ जे ऑर्गनायझेशन करून ठेवायसाठी किती असले बॉक्स, बॅग वगैरे, तर ते कमीच पडतं. त्यानंतर इथेच मी हे बघा एक स्पेक्ट ठेवलेले आहे, तर ते स्पेक्टचं आहे, तर ते पण मी तिथे ठेवून दिलेलं आहे. मग आपले स्पेक्ट वगैरे म्हणजे चष्मे पण आपल्याला आपण कुठे फिरायला वगैरे जातो तर पाहिजे असतात, तर ते वेळेवर दिसत नाही, तर मग ते पण मी अशा प्रकारे इथे ठेवून दिलं आहे, म्हणजे की ते लगेच आपल्या डोळ्याने दिसतात आणि आपण तिथून लगेच घेऊ शकतो. म्हणून मी असं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे की जे मला लगेच दिसेल आणि तिथून घेता येईल. आणि त्यानंतर बघा त्याच्या खाली मी काय ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये पण बघा मी म्हणजे असं मेकअपचं सामान ठेवलेलं आहे तिथे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ठेवलेलं आहे. तर हे तुम्हाला इथे जे आहे साईडने ही बॅग, मेकअप किट म्हणू शकता, तर त्याच्यामध्ये मी म्हणजे बँगल्स वगैरे ठेवलेलं आहे. आणि बँगल्स खूप असतात आपल्याकडे, म्हणजे आपल्याकडे तसं तर लेडीजकडे सर्वच जे मेकअपचं सामान आहे ते डबल टिबल म्हणजे खूप सारे असतातच आता. तर मग मी बँगल ठेवल्याने तुम्हाला जी पिशवी छोटी दिसते अशी कापडाची, त्याच्यामध्ये पण मी बँगल्स ठेवलेले आहे. आणि एक म्हणजे जी आहे किट, तर त्याच्यामध्ये थोडं मेकअपचं नाही का असतात आपल्याकडे, इयरिंग वगैरे,
त्यानंतर नेकलेस वगैरे म्हणजे अशा ज्या क्रीम वगैरे असतात, तर अशा गोष्टी मी म्हणजे सर्व तिथेच त्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे. मी सर्व तुम्हाला एक एक काढून नाही दाखवणार, कारण तेवढं जर दाखवलं तर मग खूप टाईम लागेल. तर मग मी असंच तुम्हाला असं ओरली दाखवलं वरून की कशात काय ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे मी हे सर्व इथे ठेवलेलं आहे. बँगल्स बघा माझ्या याच्यामध्ये पण म्हणजे बँगल्स आहे आणि हे मोठा किट आहे, तर याच्यामध्ये पण बँगल्स ठेवलेले आहे आणि आपली इयरिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्याच खाली मी काय ठेवलेलं आहे, तर तिथे मी म्हणजे बघा जे आपलं फेविकॉल वगैरे असतात, तर म्हणजे अशा गोष्टी ज्या की आपल्याला मिळत नाही वेळेवर, तर ते ठेवलेले आहे. त्यानंतर यांची स्कार्फ वगैरे, यांचं एक म्हणजे बेल्ट आहे, नवीन आहे, तर तो तिथे ठेवून दिलेला आहे कारण ते सध्या यूज करतात, तर मग हा नवीन आहे तर तिथे ठेवून दिला. त्यानंतर मग आपलं जे सुई दोरा असतात, जे की आपल्याला अशा वस्तू दिसत नाही, तर ते इथे ठेवलेले आहे मी. त्यानंतर कैची वगैरे, त्यानंतर स्टॅपलर, त्याचं असं काम पडतं अधूनमधून. त्यानंतर बघा एक माझं म्हणजे बॅग ठेवलेली आहे छोटीवाली, ऑल आउटचं जे लिक्विड वगैरे असतात शिल्लकचं, तर ते तिथे ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे बघा माझं ड्रेसिंग असं दिसतं आणि असं मी सर्व जी 4ही कप्पे आहेत तर त्यामध्ये असं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. तर नंतर बघा जो आपला मिरर आहे आणि त्याच्याखाली जो एक ड्रॉवर असतो छोटा, तर तिथे म्हणजे जो बाहेरच्या साईडनं आहे, तर तिथे मी असे वॉच ठेवलेला आहे आमच्या आणि कंगवे ठेवलेले आहे. बस तिथे बाकी काही नाही ठेवलेलं आहे, बस तेवढंच ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा त्या ड्रॉवरच्या खाली जो एक खण आहे, तर त्याच्यामध्ये मी श्रीवचं सामान ठेवलं, म्हणजे श्रीवचे डायपर वगैरे ठेवलेले आहे. एक श्रीवची सँडल आहे, ती त्याला थोडी मोठी होते, तर त्याच्याकडे तशा भरपूर सँडल आहे यूज करायसाठी, तर मग ती त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. तिची एक वॉटर बॅग, ज्या म्हणजे त्याच्या वॉटर बॅग पण त्याच्या आहे खूप साऱ्या, तर ती पण एक ठेवलेली आहे. त्याच्यानंतर म्हणजे असं वाईप्स वगैरे, तर अशा गोष्टी म्हणजे अशा श्रीवचे सर्व सामान त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. तर बघा अशा प्रकारे केलेलं आहे मी माझं ड्रेसिंग ऑर्गनाईज. तर आवडलं का तुम्हाला? मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर.